नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपा भरतीचा आज 10 सप्टेंबर शिफ्ट 2 याचं एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते आपण घेणार आहोत। यापूर्वी आपण 3 अनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले ते तुम्ही नक्की बघा, कारण की त्याच्यामधूनच बरेचसे प्रश्न आता पुढे जे आहेत तर ते तशा रिपीट झालेले आहेत। म्हणजे रिपीट म्हणजे एखाद्याचा समजा क्रीडा पुरस्कारावर विचारला, पहिले अर्जुन विचारला, तर आता द्रोणाचार्यवर विचारणं चालू आहे। ते मी ऑलरेडी ते मागे काही कव्हर केलेले होते। पद्मश्री विचारला होता, आपण पद्मविभूषण कव्हर केला होता, तर पद्मविभूषणवर पण क्वेश्चन आलेला आहे। म्हणजे काय की जे आपण मागे काही डिटेल्स दिलेले आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून जाणं गरजेचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला प्रश्न सांगणार आहे। प्रश्नाची संबंधित इतर माहिती तुम्ही जर जवळ ठेवली स्वतःजवळ तर येणाऱ्या शीटमध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। चला तर आता आपण सुरू करूया। बघा, तत्पूर्वी डीएमईआर भरतीसाठी एमसीक्यू टिप्स आणि टेक्निकची किरण सरांची एक बॅच पण लॉन्च झालेली, जी फक्त 199 प्लस जीएसटी। आता बघा, ही बॅच ही वेगळी बरं का। आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल मराठीची बॅच, इंग्रजीची बॅच, अशा अनेक बॅचेस तुम्ही पाहिलं असेल, पण ही बॅच काय माहिती का, ही एमसीक्यू सॉल्विंग टेक्निक आहे। म्हणजे जिथं आपला अभ्यास संपतो आणि ज्याच्या पुढे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे राहतात तर त्याच्यासाठी ही बॅच कामात येते। आणि या बॅच मध्ये जर एखाद्याचा स्कोर फार कमी येत असेल ना, तर या बॅच नंतर त्याचा स्कोर हा नक्की वाढतो। का वाढतो? कारण की याच्यामध्ये पेपर सॉल्विंग टेक्निक दिलेले, काही असे प्रश्न असतात ना की जे लॉजिकवर सॉल्व्ह होतात आणि ते या बॅच मध्ये तुम्हाला इथं बघायला मिळतील। सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल मेथड आहे, 12 अशी वेगवेगळे सायंटिफिक टेक्निक तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर दिलेला आहे याला पण तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता। मराठी व्याकरणाचे बघा टॉपिक पाहूया। सगळ्यात आधी समानार्थी शब्दावर आज एकच प्रश्न होता, म्हणजे एकच प्रश्न होता, एक प्रश्न। दुसरं विरुद्धार्थी शब्द, जवळपास 2 ते 3 प्रश्न होते। उमेदवारांचं म्हणणं आहे 3 होतं, पण ठीक आहे, चला 3च लिहूया आपण। प्रयोगावर प्रश्न होते, जवळपास 3 प्रश्न सांगितले, 2 ते 3 प्रश्न होते। बघा, कर्मणी प्रयोगावर प्रश्न होता, कर्तरीवर होता, आणि नवीन कर्मणी म्हणजे जो कडून लावलेला असतो बा, ते कडून वरून शोधायचा असतो, नवीन कर्मणी। तर हे असे प्रश्न याच्यावर विचारलेले होते। पुढचा होता समासवर प्रश्न होते, 2 प्रश्न होते। पुढे बहुव्रीही समास आणि अव्ययीभाव समास, तर ते अशा पद्धतीचे प्रश्न होते। बघा, हे झाले। आणखी काय होतं, विधेय, ते आपण नाही का बघत, विधेय, उद्देश्य, विस्तार, तर त्याच्यावर 2 प्रश्न होते। पुढचं उतारा, तुमचा उतार्यावर इथं 2च प्रश्न होते। मराठीचा पॅटर्न ऍज इट इज आहे, पण प्रयोग हा नवीन आलेला, आधी प्रयोगावर प्रश्न नव्हते, तर हे प्रयोगावर पण प्रश्न आता विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। इंग्रजीमध्ये पॅसेज 3 प्रश्न येतात इंग्रजीमध्ये मात्र। समानार्थी इंग्रजीमध्ये, विरुद्धार्थी, प्रिपोजिशन वर विचारलं होतं, आर्टिकल वर 2 प्रश्न होते, पुढे पॅराजंबल वर प्रश्न होते, पॅराजंबल वर 1 प्रश्न होता, ईडीएम वर 1 प्रश्न होता, वन वर्ड सबस्टिट्यूशन वर होता, पुढे करेक्ट स्पेलचा प्रश्न होता, म्हणजे स्पेलिंग वर प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो। तर इंग्रजी व्याकरणाचे घटक होते, काही एवढे अवघड नव्हते। त्याच्यानंतर इथं बघा, दिशावर 3 प्रश्न होते, डायरेक्शन वर 3 प्रश्न। पुन्हा पाय चार्ट इथं विचारलेला होता, पाय चार्ट वर 2 प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतात। त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन वर प्रश्न होते, नंबर सिस्टीम, नंबर सिस्टीम, त्याच्यानंतर रांगेतील क्रमांक, फ्लोरचं पझल होतं, 2 प्रश्न होते फ्लोरवर, रांगेतील क्रमांक हा पण विचारला होता, म्हणजे रँकिंग अँड ऑर्डर म्हणू शकतो आपण, याच्यावर पण 2 प्रश्न सांगितले त्यांनी। बाकी आपले कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न होते। तर अशा पद्धतीने बुद्धिमत्तेचे टॉपिक आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात।
बघा, DMAR ची 18 सप्टेंबर पासून पेपर सुरू होत आहे. याच्यासाठी आपण एक महा रिव्हिजन सिरीज लॉन्च केलेली, अंतिम प्रहार, ज्याच्यामध्ये 10, 11, 12, 13, 14, 15, 14 नाही बघा 15ला हे संपूर्ण सेशन असतील. दररोज 3-3 तास तुमची एक चांगली रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे अंतिम क्षणी ही चांगली रिव्हिजन आहे आणि ही फ्री ऑफ कॉस्ट बॅच आहे. ही आपल्या युट्यूब चॅनलवरच दररोज लाईव्ह होणार आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही ही नक्की अटेंड करा. दररोज 3 तास जर लाईव्ह हे पाहिलं, नक्कीच तुमच्या स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट होणारच आहे. पुढचं सामान्य ज्ञानमध्ये जे आहेत तर प्रश्न पाहूया. भारत स्वतंत्र कायदा 1947 वर प्रश्न होता. भारत स्वातंत्र्य कायदा 1947 चा काय परिणाम झाला तर त्याच्यावर प्रश्न होते. तर तो एक होता. त्याच्यानंतर भूमी अधिनियमवर काहीतरी प्रश्न होता. आता तो प्रश्न काय होता ते नाही कळाला आपल्याला. भूमी अधिनियम. त्याच्यानंतर चालू घडामोडीवर 8 प्रश्न होते. द्रोणाचार्य पुरस्कार. आता तुम्ही म्हणा हा जो क्रीडा पुरस्कार देण्यात होता अर्जुन, त्याच्यामध्ये एक द्रोणाचार्य श्रेणी पण असते. द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार. त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रातील व्यक्ती सांगायचं होतं फक्त, त्याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर एक कला क्षेत्राशी विचारलं होतं की पद्मविभूषण कोणाला भेटलेलं आहे खालीलपैकी. पद्मविभूषण कला क्षेत्राचा. तर हा एक सामान्य ज्ञानचे प्रश्न आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळतात. ऍक्ट वरचे जर प्रश्न पाहिले तर मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतं. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते. त्याच्यानंतर या RTIचं कलम 28 विचारलं होतं. त्याच्यानंतर कलम 23 विचारलं होतं. त्याच्यानंतर न्यायालयास प्रतिबंध याच्यावर प्रश्न होता. न्यायालयास प्रतिबंध. त्याच्यानंतर RTIचे गुप्तचर संघटना याच्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार असं काहीतरी विचारलं होतं. गुप्तचर संघटना सुधारणा करण्याचा अधिकार. तर याच्या संबंधी जो प्रश्न आहे तर ते विचारलं. एवढे 5 प्रश्न झाले. पुन्हा मुख्य लोकसेवा आयुक्त यांचा कार्यकाल किती वर्षापर्यंत राहू शकतो. मुख्य लोकसेवा आयुक्त हा RTS वर होता. मुख्य लोकसेवा आयुक्त कार्यकाल विचारला होता. त्याच पद्धतीने RTIचं पण विचारलं होतं की 2019 पूर्वी आयुक्त यांचा कार्यकाल किती असायचा. किती वर्षांसाठी असायचे तर ते 5 वर्षांसाठी असायचे. पुन्हा मनपामध्ये स्थायी समितीचे सदस्य विचारले होते. पुन्हा मनपामध्येच परिवहन समितीविषयी विचारलं होतं. परिवहन समितीच्या रचनेवर प्रश्न होते. कलम 95, कलम 361 मनपाचं बरं का, हे मनपावर प्रश्न होते हे सगळे आणि हे एवढे प्रश्न होते. बाकी पुढचं महानगरपालिका परिवहन कर कोणत्या निधीत जमा करते हा प्रश्न होता बघा. महापालिका सिंपल लिहिलंय ना आपण. मनपा परिवहन कर कोणत्या निधीत जमा करते.
तर त्याच्याशी संबंधी प्रश्न होता. तर हे सगळे प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत. खूप सारे उमेदवार आता प्रश्न पाठवत आहेत. खूप चांगलं वाटतं आणि त्यांना फायदा होते. सेंटरवर जेव्हा आम्ही जातो तर खूप सारे उमेदवार भेटतात. सर सांगतात की तुमचं ते सेशन पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमलं, त्या प्रश्नाचं उत्तर जमलं. तर एक नक्कीच छान आनंद वाटतो, एक मोटिवेशन भेटतं. अशाच पद्धतीने तुम्हाला आपलं अनालिसिस आतापर्यंत कसं वाटलं तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा मित्रांनो, कारण की त्याच्या माध्यमातून आम्हाला एक बूस्ट मिळत असतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही किती तुमच्यासाठी चांगलं काम करावं. तर याच्यासाठी एक प्रेरणा भेटत असते. म्हणून तुम्हाला आपले हे सेशन आतापर्यंतचे कसे वाटले हे नक्की कळवा. आगामी काळात तलाठीची खूप चांगली जाहिरात येणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी करत असाल तर आपलं हे पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. 27 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मागच्या, 5700 सगळे प्रश्न आपण इथं टाकलेले आहेत, सब्जेक्ट वाईज केलेले, प्रत्येकाचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले आहे. आणि हे जर व्यवस्थित पद्धतीने एवढे 5700 प्रश्न सॉल्व्ह केले तर मला नाही वाटत तुमच्याकडे काही उरेल अभ्यास करण्यासारखं. खूप चांगलं याच्यातनं कंटेंट आहे. तर हे तुम्ही नक्की तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून आजच जे आहे तर ते तुम्ही ऑर्डर करू शकतात. त्याच पद्धतीने इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये आपण उपलब्ध केलेले, जसे की नवोदयचे पण आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. लॉ, MBA, बँकिंग याचं पण आपण मार्गदर्शन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.